अरे एक न्यूज द्यायची होती तुला. न्यूज कसली र? शीतलच्या घरावर आज जप्ती आली. काय? होय. अरे बँकेनं जप्ती आणली घरावर. अरे पण नाना म्हणले मला व्यवस्था केली म्हणून. तू जाणार होतास आणि त्यात इक्याचं बी असं झालेलं म्हणून कदाचित नाना बोललं नसतील तुला. अरे पण का आपण काहीतरी केलं असतं ना, मग जप्ती थांबवली असती. होय पण लकाच्या लय कस तरी वाटलं लका. सगळे अशी बाहेर थांबली होती आणि सगळं सामान पण बाहेर काढलं होतं. शीतल तर लय रडली लका. अरे तिने तरी सांगाव का नाही मला? तू आता नको लय चिडचिड करून घेऊ. अरे असं कसं रावल्या? एवढी मोठी गोष्ट लपून ठेवली यांनी. हा आता गेल्यात दुसऱ्या घरला आणि आज्या. अरे मामी. तिचं काय? अरे मामी म्हणत होत्या की माझं दागिनं घ्या पण जप्ती थांबवा. बरं थांब, मी नाना फोन करतो. काय ते विचारतो नीट. नको 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 आता फोन नको करू, नंतर कर. अरे आता लय टेन्शन मध्ये आहेत सगळी. बर नंतर करतो. बाकी तू काय काळजी करू नको, मी आहे इथं. हा हा हे तुझं अजिबात आवडत नाही बघ मला. एवढं सगळं मला का नाही कळवलंस तू? दुख बरे दिन तेरे बीते. दुःख नाही, दुःख. दॅट इज दॅट टॅलेंट. हा पण भैया आपली गेम व्यवस्थित पार पडली बर का. आम्ही जरी कुस्ती शिकलो नसलो ना तरी एखाद्याला चित कसा करायचा हे आम्हाला बरोबर कळतं. पण भैया तुम्ही तो पवारांना घराबाहेरचा रस्ता दाखवलाय ना, ती न्यूज त्या आज्याला कळली असेल का? अरे फिक्स. कस काय? अर्धसलो साबून आहे ना रावल्या. त्यांनी फोन करून सांगितलं असणार. म्हणजे आता पवार फॅमिली फायनली गावाबाहेर गेले जमा आहे. अरे मग आता ती स्वतःहून बी गावात येणार. नानांना त्यांचं घर वाचवता आलं असतं. तसं तर बरंच काही काही झालं असतं. शीतल बरोबर आमचं लग्न झालं असतं. विक्याऐवजी आजा शहीद झाला असता. कसं आहे टॅलेंट सुरजया गोटे. लाईफच्या गेम मध्ये तुम्ही तत्वांचे रोल पाळले की तुम्ही हरणार. किंवा नाना, शितली, ते आजय यांना लय रूल पाळायचे असतात. अरे पाळायचंच आहे तर मांजर पाळा, कुत्रे पाळा. तत्वाचा रूल काय पाळताय? हा पण आपलं तसं काय नाही. यांना हेच नडलं बघ. अरे गेलं ना घर. म्हणजे भैया आता सगळे डाव आपल्या मनासारखे पडलेत. हा टॅलेंट. आता फास आवळायचा. त्या शीतलचं जिणं हरम करायचं हा एकच एम आहे आपला. आता हेच आपलं घर. मुझे नहीं रहना यहाँ, ये अपना घर थोड़ी है.
शेतले तुम्हाला का नाही सांगितलंस? काय अहो काय बोलताय तुम्ही? अजून मी तुझा आहेस का? घरावर जप्ती आली हे राहुलने मला फोन करून सांगावं. घरातल्यांनी कुणीच सांगितलं नाही. अगं तू तरी मला सांगायचंस. अहो मला बी आजच कळलं. मला कोणी काय सांगितलं नव्हतं. मी जितू काकाला डबा द्यायला गेलते तेव्हा मला कळलं. काय? नानाने तुम्ही जाणार म्हणून मुद्दाम मला काय सांगितलं नव्हतं. अगं मी काय परकाय का? अगं माझ्यापासून काय लपायचं होतं? मी तर सगळी जोराजोर पण केली होती. नानाने ऐनवेळी नकार दिला, म्हणले केली व्यवस्था. का असं वागले? अहो आता तुम्हाला नानांचा स्वभाव माहीतच आहे की. अगं पण असं ते आता जे झालं ते झालं. घरातली कशी आहेत सगळी? आता एवढी मोठी गोष्ट झाली, सगळ्यांना त्रास तर होणारच की. अहो मी आज तिथंच होते. आणि नवीन घर ते आहे का नीट? शेवटी ते भाड्याचंच घर आहे. किती बी म्हणलं तरी भाड्याचं घर आणि आपलं स्वतःचं हक्काचं घर यात फरक तर पडणारच की. वर्षानुवर्ष वाढलेलं झाड उपटून एका दुसऱ्या ठिकाणी लावल्यागत झालं घरातल्या सगळ्यांचं. शितले मी तुला प्रॉमिस करतो, अशी वेळ तुझ्यावर कधीच येणार नाही. अहो अहो मला असं नव्हतं. नाही, मला माहिती तुला तसं नव्हतं म्हणायचं ते, पण मला कळतंय आई नाना कशातून जात असतील ते. स्वतःच्या हक्काची गरजेची जाणीव माझ्या एवढी कोणाला नसेल बघ. माझ्या मनात रोज असा विचार येतो, मला तुला हक्काचं घर बनवून द्यायचं. आपण आपल्या दोघांचं हक्काचं घर बनवू. बरे ती एक खोली का असं, पण ते आपलं असं. तू तुझ्या घरच्यांची काळजी घे. आपल्या घरी बघायला मामा मामी आहेत, झालंच तर जयडी बी आहे. पण तू तिकडं जात जा, त्यांना काय पाहिजे काय नको हे बघ. हो काय? तुम्ही असं बोलायला लागला ना की ऐकत बसावं असं वाटतं. बर ठेवतो आता, आणि ऐक स्वतःची काळजी घे. वय आणि हा, सारखं सारखं रडत बसू नको.